की फतेह. मागील 2 वर्षापासून सातत्याने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना आणि जिल्हाधिकारीला वारंवार निवेदन देऊन भ्रष्टाचार, जे इथं गुरुद्वारा एक धार्मिक संस्था असून देश विदेशाचे याच्यावर आस्था असून लोकांनी इथं भ्रष्टाचार करू नये म्हणून आम्ही सातत्याने 2 वर्षापासून पुरावेसहित अनेक निवेदन देऊन कारवाई व्हावी म्हणून निवेदन दिलेले आहे. मात्र प्रशासक किंवा जिल्हाधिकारी एक कसलीही कारवाई केली नाही नसल्याने आम्ही आज इथं बसलेलो आहे. आणि जे आमचे कर्मचारी वर्ग आहे ते काही कर्मचारी घोटाळे करत आहे, बाकी 90% एकदम चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे. आणि जे भ्रष्टाचारी आहे त्यांना वारंवार प्रमोशन इलिगल हे देत आहे, इग्रीमेंट देत आहे. हे पुरावेसहित आम्ही सादर केलेलं आहे. हे काय करायला वरिष्ठ कर्मचाऱ्यांना हाताला धरून ते सुद्धा भ्रष्टाचार करीत आहे. आणि कर्मचारी एक जुने कर्मचारी आहे माझा, त्या लोकांना धरून हे खूप मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार करत आहे. आणि 90% लोक जे इमानदारीने काम करत आहे ते त्यांच्यावर अन्याय होत आहे. म्हणून आज आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलेले आहे.